मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची आणि मोठी अपडेट घेऊन आलेलो आहे. ही बातमी आहे, ही आनंदाची देखील बातमी आहे आणि दुःखाची देखील बातमी आहे. सर्वांना डिटेल्समध्ये या भरतीबद्दल माहिती सांगणार आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा आणि जर व्हिडिओ आवडला तर अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनला ऑन करा. तर या भरतीमध्ये या ठिकाणी वेगवेगळे 30 प्रकारची पदे भरली जाणार आहेत. एकूण 1538 प्लस पदे भरली जाणार आहे आणि ही एक मोठी भरती असणार आहे. 10वी पास मुलांना देखील या ठिकाणी संधी असणार आहे. परंतु सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे ही भरती या ठिकाणी मीरा भाईंदर बघू शकता, वसई विरार महानगरपालिका अंतर्गत या ठिकाणी 1583 जागांची 3 वर्षासाठी कंत्राटी भरती केली जात आहे. ही दुःखाची बातमी आहे. कंत्राटी भरती आहे आणि ती फक्त 3 वर्षासाठी केली जात आहे. सरकारने या ठिकाणी बघू शकता, सरकारने तात्काळ त्यांचा निर्णय मागे घ्यावा व सरळ सेवा भरती मार्फत सदर भरती करण्यात यावी, म्हणजे परमनंट भरती करण्यात यावी. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी कंत्राटी भरतीचा शासन निर्णय रद्द केलेला असताना सुद्धा पुन्हा कंत्राटी भरती कशी केली जात आहे, तात्काळ भरती या ठिकाणी निविदा रद्द करावी असे या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी निवेदन द्यायचे आहे. तर या भरतीबद्दल डिटेल्समध्ये आपण माहिती बघूया आणि तुम्हाला कशा प्रकारे हे माहिती रद्द करण्यासाठी प्रयत्न करायचे आहे डिटेल्समध्ये आपण बघणार आहोत. तर बघू शकता, वसई विरार शहर महानगरपालिका मुख्य कार्यालय विराटनगर विरार पश्चिम ता वसई जिल्हा पालघर जाहीर ई निविदा सूचना क्रमांक 1 आस्थापना विभाग. तर या ठिकाणी माहिती दिलेली आहे. त्यांनी बघू शकता सन 2024-25 बघू शकता 26-27 या कालावधीसाठी वसई विरार शहर महानगरपालिकेच्या बघू शकता विविध विभागाचे मुख्यालय व सर्व प्रभाग समितीच्या कामकाजासाठी खालील नमूद केलेल्या संवर्गासाठी बाह्य यंत्रणा म्हणजे त्या ठिकाणी कंत्राटी भरती आहे, लक्षात घ्यायचं आहे. बाह्य यंत्रणा म्हणजे ते कंत्राटी येऊन जातं. तर बघू शकता, ठेका तत्वावर मनुष्यबळ सेवा उपलब्ध करून देण्यासाठी इच्छुक पुरवठादार संस्था बघू शकता अभिकर्त्यांकडून बघू शकता दिनांक कधी 3/9/2024 म्हणजे 3 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत ई निविदा मागवण्यात येत आहेत. या संबंधित कोरे ई निविदा फॉर्म विक्री व अधिक पाहणी बघू शकता महाटेंडर.government.in या संकेतस्थळावर वेबसाईट दिनांक बघू शकता 3/9/2024 दुपारी 4 वाजेपर्यंत उपलब्ध होतील. आता या ठिकाणी जागा कोणकोणत्या आहेत तुम्ही बघू शकता. लिपिक टंकलेखक 274 जागा आहेत. लघु टंकलेखक 9 जागा आहेत. स्वच्छता निरीक्षक 48 जागा आहेत. ग्रंथपाल 2 जागा आहेत. सहाय्यक ग्रंथपाल 7 जागा आहेत. दूरध्वनी चालक 2 जागा आहेत. तारतंत्री 90 जागा आहेत. उद्यान निरीक्षक 9 जागा आहेत. प्रमुख माळी 3 जागा आहेत. आरेखक बघू शकता 3 जागा आहे. सर्वेअर बघू शकता 1 जागा आहे. त्याच्यानंतर अनुरेखसाठी कोणत्याही प्रकारची जागा नाही. त्याच्यानंतर अग्निशमन विमोचक 177 जागा आहेत. चालक यंत्रचालक अग्निशमन विभाग 41 जागा आहेत. त्याच्यानंतर वाहन चालक 207 जागा आहेत. शिपायासाठी या ठिकाणी 21 जागा आहेत. कक्षसेवक वैद्यकीय आरोग्य विभाग 44 जागा आहेत. कक्षसेविका वैद्यकीय आरोग्य विभाग 28 जागा आहेत. त्याच्यानंतर बघू शकता आया महिलांसाठी 6 जागा आहेत. मजुरांसाठी या ठिकाणी ही जागा जास्त आहे, तिथे या ठिकाणी 355 जागा आहेत. सहाय्यक उद्यान अधीक्षक 3 जागा आहेत. विधी अधिकारी 5 जागा आहेत. कनिष्ठ अभियंता स्थापत्य 100 जागा आहेत. त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही कनिष्ठ अभियंता 9 जागा आहेत आणि कनिष्ठ अभियंता विद्युत आणि यांत्रिक मध्ये 9 जागा आणि विद्युत मध्ये 15 जागा आहेत. त्याच्यानंतर कनिष्ठ अभियंता कम्प्युटर सॉफ्टवेअर 5 जागा आहेत. कनिष्ठ अभियंता कम्प्युटर हार्डवेअर 2 जागा आहेत. त्याच्यानंतर कनिष्ठ अभियंता नेटवर्क 2 जागा आहेत. संगणक तंत्रज्ञ प्रोग्रामर 2 जागा आहेत आणि घरपट्टी पाणीपट्टी वसुली कामी अर्धकुशल मनुष्यबळ 122 जागा आहेत. अशा प्रकारे 1583 जागांसाठी ही कंत्राटी भरती केली जाणार आहे. आणि या ठिकाणी कंत्राटी भरतीचा GR या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी रद्द केलेली असताना ही कंत्राटी भरती या ठिकाणी जी घेतली जात आहे ही लवकरच लवकर रद्द करावी आणि सरळ सेवेने परमनंट या ठिकाणी भरती करावी अशी सर्वांना विनंती आहे. याच्या विरोधात आवाज उठवणे गरजेचे आहे. तुम्ही या ठिकाणी आवाज उठवण्यासाठी आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. तिथे या ठिकाणी जे सर्व अपडेट तुम्हाला दिल्या
जातील. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.